वर महाराष्ट्राचा महासंग्राम आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढच्या काही मिनिटांमध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीची औपचारिक घोषणा होणार आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा यावेळेला जाहीर केला जाईल। गेल्या अनेक दिवस युतीच्या बद्दल होणार नाही होणार, ठरलं नाही ठरलं अशा प्रकारच्या उलट सुलट बातम्या येत होत्या। सुरुवातीला 10 जागांवर घोडं अडलं होतं। काल संध्याकाळपर्यंत 6 जागांचा तिढा सुटला, पण 4 जागांचा तिढा होता। आणि आता जाऊयात वरळी इथल्या मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलतायत। नक्की असणार, कारण सगळे इथे नेते आहेत, आपण सगळे शिवसैनिक इथे आहात साक्षीला। खरं तर आज एवढा उत्साह दिसतो, पण मला जर प्रश्न पडलाय की आज ह्या मेळावा असताना एवढे प्रेसचे लोक का आलेत? आज काय खास होतंय का? नाही अजून पेपर काल किशोरीताईंनी थोडं फोडलेला, म्हणून ते आता मागे बसल्यात, लपतायत। किशोरी का की तुम्ही काल पेपर फोडलेला असं सांगतात सगळे। नाही, पण आपल्या सरकारमध्ये कुठचाही पेपर फुटणार नाही, एवढं तुम्हाला सांगतो। एक खरं तर गेले 2-3 महिने आम्ही सतत फिरत आहोत, महाराष्ट्रभर फिरत आहोत। जन आशीर्वाद यात्रा घेऊन मी महाराष्ट्राच्या गावोगावी गेलेलो। प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न होता आणि ज्यांनी लोकसभेत मतदान केलं त्यांचे आभार तर मानत होतो। नवीन मनं जिंकत होतो। कधी आदित्य संवाद असेल, कधी माऊली संवाद असेल, कधी शेतकरी संवाद असेल। या सगळ्या संवादांमधून जे काही मला कळत होतं, जे काही कळण्याचा प्रयत्न करत होतो, महाराष्ट्र समजण्याचा प्रयत्न करत होतो, हे सगळं मी प्रत्येक ठिकाणी ऐकून घेत होतो। ह्याच्याही पुढे जाऊन जेव्हा माझा ताफा एका ठिकाणून दुसरी ठिकाणी निघायचा, एका गावातून दुसऱ्या गावी निघायचा, एका शहरातून दुसरीकडे निघायचा, या प्रत्येक ठिकाणी या रूटवर लोक मला थांबवायचे, गाडीतून उतरायचे, त्यांची निवेदनं द्यायचे, हार तुरे द्यायचे, प्रेम आशीर्वाद हे सगळं तर मिळतच होतं। आणि हे सगळं मिळत असताना मी एक सगळीकडे उत्साह बघत होतो लोकांचे जे काही मनात होतं ते ओळखण्याचा प्रयत्न करत होतो। आणि मुळात महाराष्ट्रात जे काही आत्तापर्यंत होत आलेलं आहे त्याला सोबत घेऊन पुढे नवा महाराष्ट्र कसा घडवायचा ह्याचा विचार चाललेला। मला माहिती आहे की गेले 50 वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही जे प्रेम केलेलं आहे, पक्षप्रमुख उद्धव साहेबांना जे तुम्ही प्रेम दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेले आहेत, तेच प्रेम हे मला ठिकठिकाणी मिळत होतं। आणि हे प्रेम पुढे घेऊन जायचं असेल, जर नवा महाराष्ट्र घडवायचा असेल, जे काही एक वातावरण होतं सेनेसाठी होतं, शिवसेनेसाठी होतं, मी प्रत्येक ठिकाणी बघितलं। एक मुख्यतः मी ह्याच्यासाठीच फिरत होतो। हा महाराष्ट्राचा दौरा मी एवढ्यासाठीच घेतला कारण गेले 5 वर्ष किंवा त्याच्या आधीपासून जेव्हा मी राजकारणात उडी मारायचं ठरवलं, कारण लहानपणीपासून एक साधारण आवड होतीच। आपण कित्येक शिवसैनिकांनी मला बघितलं असेल, प्रत्येक वेळी जेव्हा आपण माझ्या आजोबांना भेटलं असेल, माझ्या वडिलांना भेटलं असेल किंवा दौऱ्यावर बघितलं असेल, तर मी सोबत एवढूसा मुलगा म्हणून सगळीकडे यायचो, फिरायचो, बघायचो की नक्की काय चाललंय, कारण मला एक आवड होती नेहमी की इथे काहीतरी आपण करायला पाहिजे। आणि जेव्हा मला प्रश्न विचारलाय माझ्या मित्रांनी की आदित्य तू राजकारणातच का गेला, इतर काही तू काय का नाही केलं, किंवा मला विचारतात राजकारण नाही तर इतर काय करू शकतोस, मी त्यांना एकच उत्तर देतो की मी इतर काही करू नाही शकत। कारण जे माझ्या आजोबांनी मला शिकवलेलं आहे, जे शिवसेनेच्या नेत्यांचे माझ्यावर संस्कार आहेत, ते म्हणजे जे आपलं ब्रीदवाक्य आहे 80% समाजकारण 20% राजकारण, म्हणजे राजकारण जिथे आपण केलेलं आहे त्याच्यातून पण जेव्हा सत्तेत होतो। आज शिवसेनेचे जेव्हा आपले पहिले मुख्यमंत्री मनोज जोशी साहेब इथे मला आशीर्वाद द्यायला आहेत, खूप मोठी गोष्ट आहे। कारण ह्या सगळ्या नेत्यांनी, आपण सगळ्या शिवसैनिकांनी राजकारण म्हणजे नेहमी समाजकारण म्हणून बघितलेलं आहे। आपण हीच शिकवण घेऊन पूर्ण महाराष्ट्राच्या गल्लीमध्ये गेलोय, महाराष्ट्राच्या गावामध्ये गेलोय, महाराष्ट्राच्या प्रत्येक मनात गेलोय। नुसतं महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील काही झालं असेल, बरं वाईट झालं असेल, मग काश्मीरी पंडित असतील, केरळमध्ये पूर असतील, बिहारमध्ये आलेले पूर असतील, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण बघत आलो, नुसतं बघत नाही आलो तर आपण तिकडे जाऊन लोकांची सेवा करत आलेलो आहे। आणि हीच सेवा मी राजकारण जर बघितलं तर मला नेहमी एकच गोष्ट जाणवते की ह्या देशात जर नवं काहीतरी घडवायचं असेल, चांगलं काहीतरी घडवायचं असेल, तर राजकारण एकमेव माध्यम आहे ज्याच्यातून तुमचा एक निर्णय हा कितीतरी कोटी लोकांचे आयुष्य बदलू शकतो, चांगले करू शकतो।
आपण बघितलं असेल जेव्हा मी 2009 मध्ये आलो याच्यातून सेनेटची निवडणूक जिंकलो, 10 पैकी 8 सीट जिंकलो. पुढे जाऊन ह्या मागच्या वर्षी आपण 10 पैकी 10 जिंकलो आणि काही नाही चांगलं करण्याचा प्रयत्न केला. दुष्काळी मदत असेल, पूरग्रस्त भागांना मदत असेल, महाराष्ट्र हा पूर्ण फिरतच होतो मी. आणि मग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विषयाला घेऊन जेव्हा मी जायचो, विधानसभेत जायचो, लोकसभेत जायचो, हा गेल्या 5 वर्षाचा काळ माझ्या डोळ्यासमोर होतो. कारण 5 वर्षाच्या काळामध्ये शिवसेनेने एक जी गरुड झेप घेतलेली आहे, 2014 मध्ये आपण एकतर लढलो तरी 63 आमदार जिंकून आले. त्याच्यानंतर आपण थांबलो नाही, तर महाराष्ट्रात प्रत्येक गल्लीत, प्रत्येक विषयावर, प्रत्येक गावांमध्ये घेऊन आपण आवाज उठवले, आंदोलनं केली, निवेदनं दिली. दिल्लीत असतील, मुंबईत असतील, महाराष्ट्रभरात असतील, जे काही लोकांसाठी करायचं होतं ते केलेलं. आणि मी त्याच्यात एक शिवसैनिक म्हणून काम केलेलं, ह्याचा मला अभिमान वाटतो. पण ह्याच्या पुढे जाऊन मी एकच विचार करत होतो की महाराष्ट्राची जर सेवा करायची असेल तर अजून मोठ्या शिवसेनेच्या स्टाईलमध्ये कशी करायची असते. मी नेहमी बघत असतो आपले खासदार आहेत, राज्यसभेतले असतील, लोकसभेतले असतील, आमदार सगळे, नगरसेवक सगळे, ZP मेंबर, हे सगळेच जी कामं करत असतात, मला कुठे ना कुठेतरी वाटायचं की अरे मी पण ह्यांच्या खांद्याला खांदा लावून ह्यांना मदत केली पाहिजे. आणि म्हणून आज नम्रपणे तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी एवढंच सांगू इच्छितो, जर आपली परवानगी असेल, आणि इकडचे जे विद्यमान आमदार साहेब आहेत मी त्यांना आधी पण विचारलेलं, पण जर आपली परवानगी असेल आणि जर शिवसैनिकांची परवानगी असेल, पक्षप्रमुखांची मी घेतलेली आहे, ते आज पुन्हा तिकीट वाटपमध्ये आहेत. मी त्यांना सांगितलं तुम्ही त्रास घेऊ नका, आम्ही सगळे सज्ज आहोत, ते तिकीट वाटपचं चालू आहे, त्यांचं घरी काम चालू आहे. पण जर आपली परवानगी असेल तर शिवरायांच्या साक्षीनी, सगळेच महापुरुषांच्या साक्षीनी, माझ्या आजी, माझ्या आजोबा यांच्या साक्षीनी मी निवडणूक लढवणार ही घोषणा करत आहे. जरा त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी अखेर या मेळाव्यात स्वतःच जाहीर केलं की मी निवडणूक लढवणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि शुभेच्छा जर का असतील तर मी निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे, असं आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. न्यूज 18 लोकमतनं सुद्धा हे स्पष्ट केलं होतं की आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार आणि सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय. साहेबांचं भाषण, त्यावर अखेर स्वतः आदित्य ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केलं आणि त्यांनी या मेळाव्यात जाहीर केलंय की मी निवडणूक लढवणार आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा करताच सर्व शिवसैनिक आणि नेते मंचावर आले आणि आदित्य ठाकरे यांचं अभिनंदन केलं. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांनी जे आपण प्रेम दिलेलं आहे. हे जे आपले आपलं प्रेम आहे, हे आशीर्वाद आहेत. कारण हा खूप ऐतिहासिक टप्पा आहे. माझ्या स्वतःसाठी खूप मोठी एक झेप घेत आहे, उडी मारत आहे.
आणि उडी मारताना मला काळजी नाही आहे, कारण कुठेही पडलो तरी आपण मला पकडायला आहातच. पण हा संपूर्ण एका परिवारासाठी खूप ऐतिहासिक क्षण. आणि परिवार जेव्हा मी बोलतो तेव्हा माझा परिवार म्हणजे आपण सगळे शिवसैनिक आहात. हे सगळ्या परिवारासाठी माझी एक आपल्याकडे विनंती आहे की ही जी सुरुवात मी करत आहे, अर्थात गेले 10 वर्ष मी महाराष्ट्र पिंजून काढत आहे, ठिकठिकाणी जातोय, मदतीला जातोय, चांगलं काही करायला जातोय. रोजगार, आरोग्य, शिक्षण असेल, युवा सेनेच्या तर्फे असेल, शिवसेनेच्या तर्फे असेल, प्रत्येक ठिकाणी मी एकाचा आवाज बुलंद करायला जातोय. जे आवाज ऐकले नाही आहेत ते आवाज ऐकायला जातोय. असे आवाज जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटत असेल की माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत, ते तुम्ही पोहोचून देण्याचं काम मला तुम्ही आता करून दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जसं सांगितलं की मी आत्ता जो निवडणूक लढवण्याचा विषय घेतलेला हाती आहे, मी एक निर्णय घेतलेला आहे, या तुमच्याच आशीर्वादामुळे घेतलेला आहे. पण मी नेहमीच हेच सांगितलेलं आहे, जसं आपण वरळीचा विकास करू, जागतिक पातळीवर नेऊ, तसं महाराष्ट्र देखील आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि पुढे देशाला न्यायचं आहे. आणि म्हणून आज इथे सगळे टीव्ही कॅमेरे आहेत, तिथे आपण सगळे शिवसैनिक आहात, वेगळ्या वेगळ्या गावांमधले असाल, काही इकडचेच असाल, मी आपल्याला एकच सांगतो, जरी मतदारसंघ वरळी असला आणि वरळीचा विकास करणार म्हणजे करणारच, तरी संपूर्ण महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करत राहणार. आणि म्हणून आता आपली प्रत्येकाची जबाबदारी होते, ही प्रत्येकाची मोठी जबाबदारी आहे की नुसतं वरळीसाठी नाही, कारण मला माहिती आहे की खूप आता शिवसैनिक आपल्या प्रेमाखातर इथे येणार आहेत, माझ्यासाठी वरळीमध्ये प्रचार करणार आहे. पण प्रचार करताना सांगा, कारण प्रचाराची एक जी एक्सपेन्स असतं ते पण सांगत जा, नाही तर माझ्यावर तो खर्च वाढत जाईल आणि तिथेच बाधून जाईल. पण आपण नुसतं वरळीत नाही तर माझ्यासाठी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक महाराष्ट्राच्या गावात प्रचार केला पाहिजे, कारण सगळीकडे मत म्हणजे माझ्यासाठी मत असेल, कारण माझं खरं मत हे प्रत्येक आमदार वाढलेलं हे मला मत असेल. आणि हेच मी आपल्याला सांगायला इथे बोलवलेलं आहे. हेच बोलले म्हणून बरं झालं. अजून एक आपल्याला सांगायला सांगितलंय, कारण शिवसैनिक असला म्हणजे जेवढं प्रेम असतं तेवढा दुसरा राग पण बसू शकतो. कदाचित असं होईल की आपल्या समोर कोणी उभं राहण्याचा प्रयत्न करेल, एकतर त्यांना लढू द्या, आरामात लढू द्या, आनंदाने लढू द्या, आपण आपलं काम करू, आपण जिंकण्याचं काम करू. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे सहकार्य मला केलेलं आहे, खास करून मी आभार मानीन इकडच्या सगळ्या शिवसैनिकांचा, शिवसेना विभाग प्रमुखांचा, शिवसेनेच्या आपल्या नगरसेवकांचा, आजी माजी आमदार सुनील शिंदेजी, सचिन अहिरजी, ज्यांनी मोठं मन दाखवून शिवसेनेत आले, सगळेच त्यांचे आभार मानीन. खरं तर जनआशीर्वाद यात्रेनंतर सगळीकडे 40 मिनिटं बोलायची तर सवय झालेली आहे, पण आज मला सुचत नाही काय बोलायचं. आणि म्हणून मी मुद्दामून आईला सांगितलेलं मागे बस, कारण आई दिसली की माझं काय बोलायचं. पण असं मला एकच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज जो निर्णय घेतलेला आहे हा मी स्वतःसाठी घेतलेला नाही आहे. हा निर्णय हा काही माझ्या स्वप्नासाठी नाही आहे. हे जी जनआशीर्वाद यात्रा होती, जनतेकडून जो आदेश घ्यायचा होता, मला लढायचं की नाही लढायचं, मतदारसंघ कुठचा, महाराष्ट्राला कसं पुढे न्यायचं, जो नवा महाराष्ट्र मला घडवायचा आहे, मी जे फिरत होतो सतत, आणि हा पण जो निर्णय लढायचा घेतला हा माझ्या स्वतःसाठी नाही आहे. मला नुसतं आमदार बनायचं, मंत्री बनायचं, मुख्यमंत्री बनायचं म्हणून हा निर्णय घेतलेला नाही आहे. मी माझ्या स्वतःच्या स्वप्नाच्या मागे पळत नाही आहे, मी जनतेच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे, हे आज मी सांगू इच्छितो. आणि म्हणून जेव्हा पहिलंच सांगितलेलं गेलं की हीच ती वेळ, मला वाटतं ते सगळ्यांना वाटलेलं की हीच ती वेळ मी लढण्याची आहे. होय, मी लढण्याची, पण ते नुसतं निवडणुकीसाठी नाही तर लोकांच्या न्याय हक्कांसाठी पुन्हा एकदा लढण्यासाठी हीच ती वेळ घेतलेली आहे. हीच ती वेळ आहे बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र बनवायची, हीच ती वेळ आहे कर्जमुक्त महाराष्ट्र बनवायची, हीच ती वेळ आहे प्रदूषण मुक्त महाराष्ट्र बनवायची, हीच ती वेळ आहे एक सुजलाम सुफलाम नवा हिरवागार भगवा सुशिक्षित आणि सुरक्षित महाराष्ट्र बनवायची. तुम्ही माझ्या सोबत आहात की नाही? तुम्ही माझ्या सोबत आहात की नाही? कारण हीच ती वेळ आपल्याला शिवसेनेला प्रत्येक गल्लीत न्यायची, प्रत्येक मनात न्यायची, प्रत्येक हृदयात न्यायची. हीच ती वेळ आहे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, रायगड सगळ्यांना एकत्र येऊन सगळे भेदभाव दूर करून लढायची.
हीच ती वेळ आहे. सगळे भेदभाव भाषेचे असतील, धर्माचे असतील, जातीपातीचे असतील, सगळे भेदभाव दूर करून सामाजिक भेदभाव दूर करून एकत्र येऊन महाराष्ट्र घडवायची. तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार आहात का? लढायला तयार आहात का? जिंकायला तयार आहात का? नवा महाराष्ट्र घडवायला तयार आहात का? तुम्ही जर तयार असाल तर सगळ्यांनी हात वरती करून सांगा हो. कारण ही जी ताकद दिसते, सगळ्यांनी हात वरतीच ठेवा आणि आजूबाजूला बघा. मी एकट्याने जर लढलो तुमच्यासाठी तर माझा आवाज पुरेसा नाही, माझी ताकद पुरेशी नाही. पण जर आजूबाजूला बघितलं तर या हातांमध्ये मला शिवबंधन दिसत आहेत, महाराष्ट्राची ताकद दिसते. कुठे मला भाषेचे, जातीपातीचे, समाजाचे भेदभाव दिसत नाही. हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवायची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. त्यामुळे उपस्थितांना आवाहन करत, एक साथ घालत आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आदित्य ठाकरे हे पहिले ठाकरे असतील की जे निवडणूक लढवतील. यापूर्वी खरं तर बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलं होतं की कोणीही ठाकरे निवडणूक लढवणार नाही. या पूर्वीच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेलाही उद्धव ठाकरे यांना हाच प्रश्न विचारला गेला, मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. आणि आता मात्र आदित्य ठाकरे यांची उमेदवारी शिवसेनेच्या वतीनं जाहीर करण्यात आली आहे आणि यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू होते, तयारी सुरू होती. सुनील शिंदे जे स्थानिक आमदार आहेत त्यांचं मन आणि वळवणं, यासोबतच राष्ट्रवादीच्या रूपानं सचिन अहिर यांचं एक मोठं आव्हान होतं आणि ते आव्हान सुद्धा शिवसेनामय करून घेण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. या सभागृहात ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेनं वाट पाहत होता, तो क्षण, तो ऐतिहासिक क्षण, आणि त्या क्षणाचे साक्षीदार असलेले सर्व शिवसैनिक आज धन्य झालेले आहेत. आदित्य ठाकरे, महाराष्ट्र आपला आभारी आहे की आपण या राज्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आज आपल्या शिरावर घेतली. काही दिवसापूर्वी आमचं चंद्रयान काही तांत्रिक बिघाडामुळे चंद्रावरती उतरू शकलं नाही, पण शिवसेनेचं हे सूर्ययान 21 तारखेनंतर मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती अत्यंत सुरक्षितपणे उतरल्याशिवाय राहणार नाही. समोर हाजी अली आहे, बाजूला महालक्ष्मी आहे, आणि या महाराष्ट्राचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आपल्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, असा हा ऐतिहासिक दिवस आणि ऐतिहासिक क्षण, त्या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. आज या महाराष्ट्राचा छावा राजकारणामध्ये आलाय, लक्षात घ्या. जेव्हा शिवाजीचा छावा राजकारणामध्ये आला तेव्हा या महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण आणि धर्मकारण बदलून गेलं. आज सुद्धा आमचा प्रिय छावा या राजकारणामध्ये आला. आजपासून महाराष्ट्राचं राजकारण हे पुन्हा एकदा मातोश्रीच्या भोवती केंद्रित झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा माहोल या राज्यात आणि देशात निर्माण झालेला आहे. मला अनेक गोष्टी आठवतात. आज आदित्य ठाकरे या देशाचे नेते झालेले आहेत, पण आदित्यला आम्ही लहानपणापासून पाहतो. अक्षरशः सामना सुरू झाल्यापासून आदित्य कसा लहान असताना वडिलांबरोबर यायचा,
उद्योजनबरोबर यायचा आणि तो सगळा प्रवास मगाशी मला समोर बसताना आठवत होता. आपण अनेकांनी पाहिलेलं, मी असं नाही, अनेकांनी पाहिलं, मनोज जोशींनी पाहिलं असेल, सगळ्यांनी पाहिलं आदित्य काय होता. आदित्यची एक झेप जी होती, त्याची विचार करण्याची, काम करण्याची लहानपणापासून. आज जर बाळासाहेब ठाकरे आपल्यात असते तर मला असं वाटतं की आजचा दिवस पाहून त्यांना सुद्धा वाटलं असतं की ज्या शिवसेनेच्या स्थापनेसाठी मी 50 वर्ष संघर्ष केला, रक्त आटवलं, पण हा क्षण जर मला पाहता आला असता तर मलाही धन्य होता आला असतं. खरं म्हणजे असं म्हणतात किंवा अशी एक दंतकथा नक्कीच आहे की ठाकरे परिवारातला कोणी निवडणुकीत उतरणार नाही, निवडणूक लढणार नाही. बरोबर आहे. मला अनेकांनी हा प्रश्न विचारला की ठाकरे परिवारातला कोणी निवडणुकीला उतरणार नाही. मी त्यांना सांगतो, हे जरी सत्य असलं तरी इतिहास घडवताना कधी कधी नियम बाजूला ठेवायचे असतात. शिवसेना प्रमुखांनी 50 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली तेव्हा त्यांनी सुद्धा ठरवलं होतं राजकारणामध्ये उतरणार नाही, निवडणूक लढवणार नाही, हे माहीत असेल. पण नंतर त्यांनाही वाटलं, बाळासाहेबांनाही वाटलं की समाजकारण जर व्यवस्थित करायचं असेल, लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर किनाऱ्यावर राहून उपयोग नाही, समुद्रामध्ये उतरावं लागेल आणि खवळत्या समुद्रामध्ये उतरावं लागेल. आणि बाळासाहेब उतरले आणि बाळासाहेबांनी गेल्या 50 वर्षापासून ते हयात असताना आणि नंतरही त्यांच्या शिवसेनेनं या महाराष्ट्राचं राजकारण आपल्या मुठीत ठेवलेलं आहे. ते अधिक पुढे घेऊन जाण्याचं काम आपले आदित्य करतात. मला असं वाटलं आजचा हा सगळा माहोल बघून आदित्य की बहुतेक भविष्यामध्ये मिस्टर ट्रम्प आपल्याला प्रचारासाठी टेक्सासला बोलवतात आणि आम्ही सुद्धा घोषणा देऊ, हाऊडी ॲडी. बरोबर ना? आम्हाला सुद्धा बोलवलं जाईल, कारण या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अख्ख्या देशातले शिवसेना प्रेमी आज टीव्हीकडे नजर लावून बसलेले आहेत. आम्ही तर होतोच. आम्हाला असं वाटतं अनेकदा की आम्ही सुद्धा 3 पिढ्या 4 पिढ्या या पक्षात अनेक नेत्यांच्या बरोबर काम केलं. हा पक्ष आज आहे त्यापेक्षा अधिक पुढे जायचा असेल तर कोणीतरी आपल्या कुटुंबातील तरुणांनी या राज्याचं नेतृत्व करायला पाहिजे. आता बाहेर राहून चालणार नाही, अजिबात चालणार नाही. हा महाराष्ट्र आमचा आहे. या महाराष्ट्रानं देशाला दिशा द्यायचं काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली की या देशात वणवा पेटतो. हा गेल्या 70 वर्षाचा इतिहास आहे. आणि आज आदित्य आपण ठिणगी टाकलेली आहे. या ठिणगीचा वणवा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही. आपण जी जन आशीर्वाद यात्रा काढली, त्या जन आशीर्वाद यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जो धो धो आणि मुसळधार असा प्रतिसाद आम्ही पाहिला. त्यानंतरच महाराष्ट्राने ठरवलं, निश्चय केला की आदित्य ठाकरे राजकारणात आले नाहीत तर हात धरून आम्ही तुम्हाला बाहेर काढू आणि राजकारणामध्ये आणू. आणि हा रेटा, ही जनतेची ताकद, हीच तुम्हाला इथे खेचून आली. हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न तुम्ही साकार करताय. हे महाराष्ट्राचं स्वप्न तुम्ही साकार करताय. या महाराष्ट्रातले असंख्य प्रश्न, बेरोजगारीपासून महागाईपर्यंत जी जनता पिळलेली आहे, पिचलेली आहे, ज्यांचा आवाज बनून तुम्हाला विधानसभेत जाऊन मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून तुम्हाला या राज्याचं नेतृत्व करायचं आहे, तर आपलं राजकारण सार्थकी लागेल आणि छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विपरीत असलेला समाज आपण निर्माण करू शकू. बाळासाहेबांनी शिवसेना जी स्थापन केली
ही सामान्य माणसाला केंद्रबिंदू समोर ठेवून केली. सामान्य माणूस हा त्यांचा, मी सतत त्यांच्याशी बोलत राहिलो बाळासाहेबांशी. त्यांच्या विचाराचा प्रत्येक धागा जो होता हा शेवटी सामान्य माणसापर्यंत येऊन टिकत होता. बाळासाहेबांनी कधी मलबार हिलवर चर्चा नाही केली. बाळासाहेबांनी कधी जुहूवर चर्चा नाही केली. बाळासाहेबांच्या विचारातला सामान्य माणूस, फक्त हिंदू असेल, मराठी असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, सामान्य माणूस हाच त्यांचा विचाराचा केंद्रबिंदू राहिला. म्हणून बाळासाहेब ठाकरे हे कायम सामान्य माणसाच्या हृदयात राहिले, कायम राहिले, कोणत्याही पदावर न जाता राहिले. मला असं वाटतं आदित्य, हा वारसा आणि वसा आज आपण स्वीकारलाय, आपण पुढे घेऊन जायला पाहिजे. आणि आम्ही सगळे शिलेदार बाळासाहेबांचे, शिवसेनेचे, शिवसैनिक असो किंवा शिवसेनेचे नेते असो, पण आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही ठामपणे आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहू आणि या महाराष्ट्राला, या शिवसेनेला आणि ठाकरे परिवाराला परत एकदा ते तेज आणि ते वैभव मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपला आजचा प्रवेश हा महाराष्ट्रासाठी, देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी आदित्य साहेबांच्या उपस्थितीत या मुंबई नगरचे माजी आमदार, मुंबई बँकेचे संचालक अशोक गंगाराम धात्रक हे राष्ट्रवादीचे नेते आज शिवसेनेत प्रवेश करतायत. शिवबंधन, त्यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांचा या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश होतोय. या ठिकाणी उपस्थित असलेले जयतीर्थ क्षीरसागर, माननीय मंत्री विनायकजी राऊत, या सगळ्या मान्यवरांचं स्वागत. मनीषा कायंदे, सन्माननीय शिवसेना नेते प्रिन्सिपल मनोहर जोशी सर, या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आजच्या या भव्य दिव्य आणि ऐतिहासिक मेळाव्याची सांगता या ठिकाणी आपण सगळ्यांनी जागेवर उभं राहून राष्ट्रगीतांनी करायची आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा या ठिकाणी या विभागाचे सन्माननीय विभाग प्रमुख आशिषजी चेंबूरकर हे एक आभार प्रदर्शन करतील. बीड जिजामाता, जरा थोडं 2 मिनिटं स्थानापन्न व्हायचं आहे. बीड जिजामाता नगर येथील संतोष सुर्वे हे देखील या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश करतायत. त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह संतोष सुर्वे. संतोष सुर्वे या आपल्या मनगटावर या ठिकाणी त्यांच्या शिवबंधन बांधलं जात आहे. यानंतर सन्माननीय चिंबूरकर साहेब. आज या ऐतिहासिक क्षणाला या ठिकाणी वरळीकरांना जी संधी दिली त्याबद्दल आदित्यजींचे या ठिकाणी आभार मानतो. आदरणीय या विभागाचे आमदार सुनीलजी शिंदे यांचे आभार मानतो. आदरणीय रश्मिताई वहिनी यांचे आभार मानतो. आदरणीय मनोहर जोशी सर यांचे आभार मानतो. नीलमताई गोरे यांचे आभार मानतो. मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे आभार मानतो. आदरणीय खासदार संजयजी राऊत यांचे आभार मानतो. आदरणीय खासदार विनायक राऊत यांचे आभार मानतो. सन्माननीय प्रियंका चतुर्वेदी यांचे आभार मानतो. या ठिकाणी सगळे आमदार यांचे आभार मानून या ठिकाणी या सगळ्यांचे आभार मानून या ऐतिहासिक क्षणाला आपण सगळे शिवसैनिक या ठिकाणी साक्षीदार म्हणून उपस्थित राहिलात. तुम्हा सगळ्यांचे आभार मानून पुनश्च एकदा राष्ट्रगीत चालू करूया.
धन्यवाद चेंबूरकर साहेब. अरे आवाज कुणाचा? आदित्य साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो. अरे हमारा नेता कैसा हो? जरा सगळ्यांनी व्यासपीठावरती शांत बसायचंय. हॅलो हॅलो. तेव्हा शिवसेना पक्षातला पहिला ठाकरे, ठाकरे घराण्यातला पहिला ठाकरे आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. स्वतः आदित्य ठाकरेंनी तसं सुतोवाच केलेला आहे. सोबतच संजय राऊत देखील म्हणालेत की आदित्य ठाकरे म्हणजे आपलं सूर्ययान आहे आणि हे सूर्ययान मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती विराजमान होणार आहे. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल असा सुतोवाच संजय राऊतांनी केलाय. ठळक बातम्या. प्रायोजक GS महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, एक भक्कम व विश्वसनीय आधार. कोणत्याही क्षणी शिवसेना भाजप युतीची घोषणा, जागा वाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर होणार. विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची आदित्य ठाकरेंकडून घोषणा. वरळीतून मैदानात उतरणार. बिनविरोध निवडणुकीसाठी शिवसेनेचं राष्ट्रवादी काँग्रेसला साकडं. पुण्यात भाजपचा पारंपरिक मतदारसंघ कोथरूडमध्ये राजकीय खळबळ. चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यास ब्राह्मण महासंघाचा तीव्र विरोध. मेधा कुलकर्णींना अपक्ष उतरवण्याची तयारी. पवारांच्या होमग्राऊंडला सुरुंग लावण्याचे भाजपचे प्रयत्न. धनगर नेते गोपीचंद पडळकरांना बारामतीतून उतरवण्याची तयारी. राष्ट्रवादीच्या अडचणीत मोठी भर. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी अर्थात आहे शिवसेनेच्या गोटातून ठाकरे घराण्यातले पहिले ठाकरे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि ते आहेत आदित्य ठाकरे. विधानसभेची ते निवडणूक लढवणार आहेत. स्वतः आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केलेली आहे आणि संजय राऊत यांनी त्याला दुजोरा दिलेला आहे. विधानसभेच्या रिंगणात ते उतरणार असल्याची घोषणा स्वतः आदित्य ठाकरेंनी केली आहे. शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी ही घोषणा केली. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं शिवसेनेची मोठी खेळी खेळत आदित्य ठाकरेंना तिथून लढवण्याच्या हालचाली सुरू केल्या. अखेर आज स्वतः आदित्य ठाकरेंनी निवडणूक उतरण्याची घोषणा केलेली आहे. दरम्यान संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेत वरळीतून बिनविरोध निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्याचं साकडं घातलंय. मी एकच विचार करत होतो की महाराष्ट्राची जर सेवा करायची असेल तर अजून मोठ्या शिवसेनेच्या स्टाईलमध्ये कशी करायची असते. मी नेहमी बघत असतो आपले खासदार आहेत, राज्यसभेतले असतील, लोकसभेतले असतील, आमदार सगळे, नगरसेवक सगळे, ZP मेंबर, हे सगळे जी कामं करत असतात मला कुठे ना कुठेतरी वाटायचं की अरे मी पण ह्यांच्या खांद्याला खांदा लावून ह्यांना मदत केली पाहिजे. आणि म्हणून आज नम्रपणे तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी एवढंच सांगू इच्छितो, जर आपली परवानगी असेल, आणि इकडचे जे विद्यमान आमदार साहेब आहेत मी त्यांना आधी पण विचारलेलं, पण जर आपली परवानगी असेल आणि जर शिवसैनिकांची परवानगी असेल, पक्षप्रमुखांची मी घेतलेली आहे, ते आज पुन्हा तिकीट वाटपमध्ये आहेत. मी त्यांना सांगितलं तुम्ही त्रास घेऊ नका, आम्ही सगळे सज्ज आहोत. ते तिकीट वाटपचं चालू आहे, त्यांचं घरी काम चालू आहे, पण जर आपली परवानगी असेल तर शिवरायांच्या साक्षीनी, सगळेच महापुरुष साक्षीनी, माझ्या आजी, माझ्या आजोबा यांच्या साक्षीनी मी निवडणूक लढवणार ही घोषणा करत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जसं सांगितलं की मी आत्ता जो निवडणूक लढवण्याचा विषय घेतलेला हाती आहे, मी एक निर्णय घेतलेला आहे, या तुमच्याच आशीर्वादामुळे घेतलेला आहे. पण
मी नेहमीच हेच सांगितलेलं आहे, जसं आपण वरळीचा विकास करू, जागतिक पातळीवर नेऊ, तसं महाराष्ट्र देखील आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि पुढे देशाला न्यायचं आहे. आणि म्हणून आज इथे सगळे टीव्ही कॅमेरे आहेत, तिथे आपण सगळे शिवसैनिक आहात, वेगळ्या वेगळ्या गावांमधले असाल, काही इकडचेच असाल, मी आपल्याला एकच सांगतो, जरी मतदारसंघ वरळी असला आणि वरळीचा विकास करणार म्हणजे करणारच, तरी संपूर्ण महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करत राहणार. जनआशीर्वाद यात्रेनंतर सगळीकडे 40 मिनिटं बोलायची तर सवय झालेली आहे, पण आज मला सुचत नाही काय बोलायचं. आणि म्हणून मी मुद्दामून आईला सांगितलेलं मागे बस, कारण आई दिसली की माझं काय बोलायचं. काही दिवसापूर्वी आमचं चंद्रयान काही तांत्रिक बिघाडामुळे चंद्रावरती उतरू शकलं नाही, पण शिवसेनेचं हे सूर्ययान 21 तारखेनंतर मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती अत्यंत सुरक्षितपणे उतरल्याशिवाय राहणार नाही. समोर हाजी अली आहे, बाजूला महालक्ष्मी आहे आणि या महाराष्ट्राचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आपल्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, असा हा ऐतिहासिक दिवस आणि ऐतिहासिक क्षण, त्या क्षणाच्या आपण साक्षीदार आहोत. खरं म्हणजे असं म्हणतात किंवा अशी एक दंतकथा नक्कीच आहे की ठाकरे परिवारातला कोणी निवडणुकीत उतरणार नाही, निवडणूक लढणार नाही. बरोबर आहे. मला अनेकांनी हा प्रश्न विचारला की ठाकरे परिवारातला कोणी निवडणुकीला उतरणार नाही. मी त्यांना सांगतो, हे जरी सत्य असलं तरी इतिहास घडवताना कधी कधी नियम बाजूला ठेवायचे असतात. आज सुद्धा आमचा प्रिय छावा या राजकारणामध्ये आला. आजपासून महाराष्ट्राचं राजकारण हे पुन्हा एकदा मातोश्रीच्या भोवती केंद्रित झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा माहोल या राज्यात आणि देशात आज निर्माण झालेला आहे. मला असं वाटलं आजचा हा सगळा माहोल बघून आदित्य, की बहुतेक भविष्यामध्ये मिस्टर ट्रम्प आपल्याला प्रचारासाठी टेक्सासला बोलवतात आणि आम्ही सुद्धा या घोषणा देऊ, हाऊडी ॲडी. बरोबर ना, आम्हाला सुद्धा बोलवलं जाईल. तेव्हा आजच्या दिवसभरातली महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे की ठाकरे घराण्यातला एक व्यक्ती स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. आदित्य ठाकरे हे विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत, स्वतः त्यांनी घोषणा केली आहे. सोबतच संजय राऊतांनी त्या पुढे एक पाऊल टाकत मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती आमचं सूर्ययान म्हणजे आदित्य ठाकरे उतरतील असं विधान केलेलं आहे. त्यामुळे यंदाचा जर युतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री देखील शिवसेनेचाच असेल असं देखील संजय राऊतांनी छाती ठोकपणे या कार्यक्रमात सांगितलेलं आहे. हीच ती वेळ असं या कार्यक्रमाचं नाव ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याच वेळेस अंदाज बांधण्यात आलेला होता की आज एक मोठी घोषणा होणार आहे. एकीकडे उद्धव ठाकरे या कार्यक्रमामध्ये हजर नाही आहेत, मात्र आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे या ठिकाणी होत्या, संजय राऊत या ठिकाणी होते आणि शिवसेनेचे इतर अनेक महत्त्वाचे नेते होते. आणि यावेळेस तलवार हाती घेऊन स्वतः आदित्य ठाकरे यांनी आपण निवडणुकीचं रणामध्ये सामील झालोय याची घोषणा केलेली आहे. आणि याबद्दलच अधिक बोलण्यासाठी नेते अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत आणि न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर त्यांना प्रश्न विचारतील. नमस्कार. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदित्योदय एकीकडे झालेला आहे आणि दुसरीकडे आपण स्वतः भाजपमध्ये प्रवेश केलेला दिसतोय, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण काय सांगाल की कशा पद्धतीने राजकारण बदलत चाललेलं आहे महाराष्ट्राचं? नाही महेशजी, आपण जे म्हणालात की भाजपमध्ये प्रवेश केलेला दिसतोय, म्हणजे मला लक्षात नाही आलं.
अंकुशजी सॉरी, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. नाही, मला वाटलं पडळकर जॉईन होत आहे डिस्कशनमध्ये. नाही, काही हरकत नाही. मी शरद पवारांच्या बरोबरच आहे, शरद पवारांच्याच बरोबर राहणार आहे. नाही, ज्या पद्धतीने आता राजकारण वेग घेताना दिसतंय, ज्या पद्धतीने निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर पक्षांतराचा जो वेग होता तो पक्षांतराचा वेग वाढलेला दिसतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय सांगाल की जी पक्षनिष्ठा आजपर्यंत महत्त्वाची ठरत होती ती पक्षनिष्ठा आता कशी बदलून गेलेली आहे आणि नवीन येणाऱ्या लोकांना नव्याने प्राधान्य देण्याची पद्धत कशी काय बनलेली आहे? नाही, माहिती एकच आहे की आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपण स्वतः काय करावं हे करण्याचा अधिकार आहे. आदित्य ठाकरे शिवसेनेच्या वतीने किंवा युतीच्या वतीने निवडणूक लढवतील, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय केलाय तो ठीक आहे, त्याचं स्वागत करायला हवं. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार असतो, त्याप्रमाणे त्यांनी तो त्यांचा अधिकार बजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपण आता दुसरं विचारलं की राजकारणाचा स्तर हा सर्वच पक्षांमध्ये बरोबर अतिशय खालावलेला आहे. म्हणजे यापूर्वी काँग्रेसवरती आरोप केले जात होते की काँग्रेस फोडाफोडीचं राजकारण करतं, काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, काँग्रेसमध्ये कुटुंबशाही आहे, काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे, एकाधिकारशाही आहे, हे सगळं सांगितलं जात होतं. अर्थात हे सगळं करायला काँग्रेसला 55-60 वर्ष झाली. पण गेल्या 5 वर्षात अतिशय अल्प काळामध्ये मग ते भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, त्यांनी मात्र जे काँग्रेसवरती कशा पद्धतीने आरोप केले होते ते आरोप तर बाजूलाच राहिले, पण स्वतः देखील त्याच्यामधूनच जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. की ज्या वेळेला पार्टी उमेदवारी जाहीर केली त्यावेळेला देखील काही जणांनी टीका केली, यांना पवारांना त्यांच्या घरापलीकडे दिसत नाही. आता ठीक आहे, आदित्य ठाकरे घराण्याचा आदित्य ठाकरे हा पहिला निवडणूक लढवतोय, त्याच्यामुळे त्यांच्यावरती आपल्याला काही नाही. परंतु राजकारणाचा स्तर अतिशय झालेला, पक्षनिष्ठा, तत्व या सगळ्या गोष्टीला सगळ्याच पक्षाने तिलांजली दिलेली आहे. त्याच्यामध्ये काही एका कोणत्या तरी पक्षाला, पण जो भारतीय जनता पक्ष पार्टी विथ डिफरन्स असं अतिशय बेंबीच्या देठापासून ओढून सांगत होता, तर त्यांचा आता डिफरन्स कुठं गेला असा मात्र प्रश्न आमच्या सारख्यांच्या मनामध्ये येतो. अर्थात त्यांच्या पक्षाने काय करावं, कोणाला फोडावं, कोणाला घ्यावं हे. पण आता एकच आहे, अजून मला कल्पना नाही, आपला पहिलाच फोन झाला, अजून मला वाटतं वरळी मतदारसंघ आणि आदित्य ठाकरे निवडणूक लढवतील याचं सुतोवाच गेल्या ज्यावेळेला त्यांनी जन आशीर्वाद यात्रा सुरू केली तेव्हापासूनच लक्षात आलं होतं किंवा या ठिकाणी आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावरती आज ते शिक्कामोर्तब झालं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अंकुशजी, मला एका वेगळ्या विषयावर तुम्हाला बोलतं करायचं आहे किंवा तुमच्याशी चर्चा करायची आहे की वरळी मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये झालेली रिपब्लिकन कार्यकर्त्यांची शिवसैनिकांबरोबरची दंगल एकेकाळी प्रचंड गाजलेली आहे. याच मतदारसंघात राहणारे आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा संघर्ष सुद्धा महाराष्ट्राने बघितलेला आहे. आता त्याच वरळीमध्ये शिवसेनेचे युवराज निवडणूक लढवायला उभे राहिलेले आहेत. कसं बघता या सगळ्या तुम्ही बदलत्या गोष्टीकडे? नाही, ते फार काही विशेष मानण्याचं कारण नाही. शिवसेनेने यापूर्वी काय केलं काय नाही आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायचा प्रश्न आला त्यावेळेला बाबासाहेबांचे उद्गार काय होते की ज्यांच्या घरात नाही पीठ आणि त्यांना पाहिजे विद्यापीठ, असं त्यांनी टीका अनेक वेळेला केल्या किंवा अनेक वेळेला दलित आणि शिवसेना असे अनेक ठिकाणी अनेक वेळेला या वाद झालेत. आरकेशी त्यांचे अनेक वेळेला वाद झाले. पण आता इतिहास जमा झालेल्या गोष्टी आहेत, नवीन आहे. पण एकच आहे, वरळी मतदारसंघामध्ये शेवटी अखेरच्या क्षणाला त्यांना कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक नेता घेऊन त्याच्या मदतीने निवडणूक लढवावी लागते हे देखील आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. कारण सचिन अहिर जे आमचे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्या मुद्द्यावर येतच होतो. त्यांचा त्या ठिकाणी अतिशय चांगला प्रभाव होता.
जर आपल्याला वरळीमध्ये निवडणूक लढवायची असेल तर एकट्या युतीच्या जीवावरती किंवा एकट्या शिवसेनेच्या जीवावरती आपण ती निवडणूक लढवू शकत नाही. ही पूर्वकल्पना त्यांना असल्यामुळे त्यांनी सापळा रचून आमच्या सचिन अहिरांना त्यांच्या त्या ठिकाणी गेले. ठीक आहे, आता सचिन अहिरांची मदत त्यांना कितपत होते. अर्थात सचिन अहिर गेले, आम्हाला थोडं दुःख झालं, पण आम्हाला आनंद हा राहिला आमचा की आमचे त्यांच्या पाठीमागे त्यांचे जे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते मात्र काही सचिन अहिरांबरोबर शिवसेनेमध्ये गेले नाहीत. ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच राहिलेले आहेत. ही एक गोष्ट नक्कीच आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. निश्चितच. धन्यवाद अंकुशजी. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडतीये. आदित्य ठाकरे हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि ते देखील वरळी या मतदारसंघातून. तेव्हा नेमक्या काय काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष राहणारच आहे. बुलेटिनमध्ये सध्या वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. बघत रहा महाराष्ट्राचा महासंग्राम.